बाबा आज आपण जे गाणं शूट केलं म्हणजे आपल्या मंदिरामध्ये आपण गाणं शूट केलं तर तुम्हाला कसं वाटलं? एकदम सुंदर वाटलं. सुंदर होतं. सुंदर एकदम. आता तुम्ही सुद्धा काम करता या गाण्यामध्ये आणि आपला चिरंजीव सुद्धा आपल्या या गाण्यामध्ये काम करतो. तुम्हाला कसं वाटलं? एकदम अभिनंदन. अभिनंदन. छान वाटलं. क्या बात आहे. खरंच खूप खूप धन्यवाद तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल. थँक्यू. आणि आपण आता पुढे जाऊयात. पुढे येऊन आपण बाबांकडे. बाबा तुम्हाला कसं वाटलं आपलं जे गाणं शूट झालं ते? अगदी सुंदर. सुंदर ना? अभंग मंत्रमुग्ध करणारा होता. हो ना? क्या बात आहे, क्या बात आहे. आता आपण जाऊया पुढे अजून. आता कोणाकडे जाऊया आपण? तर आपल्याच टीम मेंबरकडे जाऊया. ह्या आपण गावामध्ये आता शूट केलं. आता गाणं रेकॉर्ड तर केलं आपण, पण आता शूट केलेलं आहे. तर आता शूट केलं तर तो अनुभव कसा होता? खरं तर आपण एवढं केलेलं आहे ते अप्रतिम झालेलं आहे गाणं. खूप मस्त वाटतं. एकदम छान वाटतंय ना? एकदम वातावरण तल्लीन झाले. अरे क्या बात आहे, क्या बात आहे. आता आपण इकडे विचारूया बाबांना. बाबा बाबा सुद्धा हे सगळे वारकरी आहेत आपले. आणि बाबा तुम्हाला कसं वाटलं गाणं? मस्त वाटलं. मस्त वाटलं ना? अभंग कसा म्हणजे असाच असावा अभंग. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे आमची कुठेतरी मेहनत कामी लागलेली आहे. सागर सरांची मेहनत कुठेतरी कामी लागलेली आहे. पूर्ण टीमची म्हणजे सरगम कलाविष्कार आणि कोकण युवा कलाविष्कारची पूर्ण ही मेहनत रंगाला आलेली आहे असं मला वाटतंय. आणि आता आपण जाऊया सागर सरांकडे. बघूया सागर सरांना काय वाटलं आजच्या शूटच्या बाबतीत. सर कसं वाटतंय आपण आता शूट केलेलं या गावामध्ये, आपल्या बिसगर गावामध्ये, तर तुम्हाला कसं वाटलं? मला सर्वप्रथम माझी जी इच्छा होती गाणं लिहिण्याची, ही माझी सर्वप्रथम इच्छा पहिली पूर्ण झाली. आणि हे गीत माझे आराध्य दैवत श्री श्यामबुवा मिरगल आणि त्यांचे चिरंजीव आदरणीय श्रवण महाराज मिरगल यांच्या मुखातून झालेली आहे. तर त्याबद्दल मला खूप त्या गाण्याचा अभिमान वाटत आहे. आणि कधी एकदा हे गाणं रिलीज होतं आहे ह्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे. आणि सर्व वारकऱ्यांना नम्र विनंती करत आहे की हे गाणं खास आपल्या वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांसाठीच लिहिलेलं आहे. तर तुम्ही देखील हे निवांत सर्वांनी ऐका आणि या गाण्याची आनंद लुटा. क्या बात आहे, क्या बात आहे सर. खूप खूप धन्यवाद. आणि आता आपण विचारूया श्रवण ज्यांनी हे गाणं गायलेलं आहे, तर त्याला आपण विचारूया की हे जे गाणं त्यांनी गायलंय आणि सुद्धा शूट सुद्धा केलेलं आहे, त्यामध्ये ॲज अ कलाकार म्हणून सुद्धा तो काम करतोय. श्रवण तुला कसं वाटलं? खूप मस्त. पहिली गोष्ट मी सागर सरांना धन्यवाद देतो की त्यांनी मला हे गाणं गाण्याची संधी दिली. माझं हे पहिलं रेकॉर्डिंग सॉन्ग आहे. आणि शूटला मला वाटलंच नव्हतं की शूटला हे लोकेशन माझंच गाव ठरलं जाईल. आणि माझ्यासोबत माझ्याच कीर्तनाला असणारे माझे सगळी मंडळी, धरकरी मंडळी, माझे वडील या कीर्तनात माझे भाग आहेत. पहिला सॉन्ग माझा, पहिलं गाणं, आणि पहिल्या गाण्यात माझे वडील आहेत. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही तर हाच, तुमच्याशिवाय हे शक्यच नाही. सरही म्हणतात की सरगम कला आविष्कार शिवाय कोकण कला आविष्कार नाही, आणि कोकण कला आविष्कार शिवाय सरगम कला आविष्कार नाही. तर हे सॉन्ग करून मला खूप बरं वाटलं. माझं पहिलं सॉन्ग आहे. आपल्यालाही सुद्धा आवडलंय आणि तुम्हालाही सुद्धा आवडेल ही मी आशा करतो. आणि पांडुरंगाच्या चरणी हीच प्रार्थना. तर आजचं हे आपलं गाणं म्हणजे हा अभंग, आपला वारीवरती अभंग असलेला, आमचे बाबा म्हणजेच कीर्तनकार श्री श्याम महाराज मिरगल त्यांच्या आशीर्वादाने आम्ही हे गाणं संपूर्ण केलेलं आहे. आणि मला असं वाटतं खूप भारी झालेलं आहे आपले गाणं, है ना? तर तुम्ही सगळ्यांनी नक्की एकदा बघा आपल्या यूट्यूबवरती जाऊन. थोड्याच दिवसामध्ये हे गाणं प्रदर्शित होत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. सरगम कलाविष्कार आणि श्रवण मिरगल असे 2 चॅनल आहेत आपले. तर त्यावरती हे गाणं शूट होणार आहे. आणि या शूट मागची जी काही धमाल आहे ती सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि आपल्या या बिसगर गावामध्ये हे गाणं शूट झालेलं आहे. तर त्या सर्वात प्रथम बिसगर गावाचे खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यांनी जाऊन नक्की बघा आपलं गाणं. चला चला वारकरी पंढरीशी जाऊ चला.